रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायामध्ये जे साधू आणि संत होऊन गेले त्या साधू आणि संतांनी भक्तीचे प्रकार अनेक सांगितले, परंतु प्राधान्यक्रमानं भक्त आणि भक्ती या गोष्टीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये भक्ती अंतरंग आणि बहिरंग या दोन प्रकारची आहे. काही अंतरंग भक्त असतात जे बहिरंगाला प्राधान्य देत नाहीत, आणि मग काही बहिरंगी असतात जे अंतरंगाला प्राधान्य देत नाहीत. खरं तर वारकरी संप्रदायातल्या बहुतेक सर्वच संतांनी अंतरंग भक्ताला प्राधान्य दिलेलं आहे. देवाच्या दरबारामध्ये, संतांच्या दरबारामध्ये, ईश्वराच्या दरबारामध्ये अंतरंग भक्त, सिद्ध भक्त हा लवकर देवाच्या जवळ पोहोचतो. बहिरंग भक्ती आणि बहिरंग भक्त या कोणालाच इथं प्राधान्य दिलं जात नाही. त्याच्यामुळं तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, सगळ्याच संतांनी देव हा अंतरीची गोडी घेतो आणि भाव बघत असतो. अंतरंग आणि भावाच्या व्यतिरिक्त देव कुठल्याही बाह्य डामडौलाला जवळ करत नाही, आपलंसं करत नाही. हे पुन्हा पुन्हा तुकोबारायांनी, पुन्हा पुन्हा ज्ञानोबारायांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही समाजामध्ये बहिरंगाचा डामडौल चालताना दिसतोय. अर्थात लोकांनी अजूनही सावध झालं पाहिजे आणि बहिरंग थोडासा बाजूला ठेवला पाहिजे आणि अंतरंगाला प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे जो भक्तीच्या प्रांतातला आहे, ज्याला देव आपलासा करायचा आहे, ज्याला संत आपलेसे करायचे आहे, ज्याला देव समजवून घ्यायचा आहे, संत समजवून घ्यायचे आहेत, ज्याला अजूनही काही जिज्ञासा आहे देवप्राप्तीची, संत विचार जाणून घेण्याची, त्यांनी बाह्य डामडौलाला प्राधान्य देऊन चालणार नाही, तर त्याला अंतरंगाचा विचार करावा लागेल. परंतु दुर्दैवाने काय काळ आहे कोणास ठाऊक, देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. बघा गड्या, एक गोष्ट लक्षात घ्या, पुन्हा एकदा हीच गोष्ट आहे, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. रामकृष्ण हरी.